बातमी आहे पुण्यामधून। पुण्याच्या कोरेगाव भीमा येथे 208वा शौर्य दिन साजरा होतोय आणि त्यानिमित्ताने लाखो अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल झालेत। शौर्यभूमी कोरेगाव भीमा जयस्तंभ या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळते। येणाऱ्या अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने तयारी केलेली आहे। चोख बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांचा पाहायला मिळतोय। विजय स्तंभाला रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आलेला आहे। आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणी अभिवादन सुद्धा केल्याची माहिती। रात्री 12 वाजता भीम मानवंदना देऊन शौर्य दिवसाला सुरुवात करण्यात आली आणि याच कार्यक्रमस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय। विजय स्तंभाला या ठिकाणी रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। 208वा हा शौर्य दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणी अभिवादन केल्याची माहिती। राज्यभरातून अनुयायी या ठिकाणी येत असतात आणि हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो। विजय स्तंभाला या ठिकाणी मानवंदना दिली जाते आणि या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो। 1818 या रोजी हा झालेला विजय आणि या विजयाला आपण पाहतोय मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून अनुयायी हे दाखल होत असतात। आपले प्रतिनिधी साईदीप ढोबळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। साईदीप, काय सांगाल, कशा पद्धतीने या ठिकाणी शौर्य दिन हा साजरा केला गेलाय? बरोबर आहे। आज नवीन वर्षाची सुरुवात कोरेगाव भीमाच्या या शौर्य दिनाने दरवर्षी होत असते आणि सर्व जे भीम अनुयायी आहेत त्यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस असतो। आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया की कशा पद्धतीने या ठिकाणी स्तंभाला ही जी सजावट करण्यात येते। 208वा शौर्य दिन हा मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होतो। पूर्ण राज्यभरातून देशभरातून या ठिकाणी सर्व जे भीम अनुयायी आहेत ते या ठिकाणी दाखल होतात। या ठिकाणी या स्तंभाला ही मानवंदना देतात। खरोखर ही मानवंदना या ठिकाणी देण्यासाठी जो भीम सैनिकांमध्ये जो आनंद असतो तो खरोखर इतका आनंद असतो की त्या आनंदाला कसलाही पारावार उरत नाही। कारण पूर्ण रात्रभर ते पूर्ण दिवसभर या ठिकाणी सर्व भीम अनुयायी आहेत ते या ठिकाणी दाखल होत असतात। अक्षरशः आपण पाहू शकतो की हा जो गर्दीचा महापूर आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि हा दिवस पूर्ण वर्षभर या दिवसाची हे सर्व भीम अनुयायी वाट पाहत असतात आणि अशा पद्धतीने हा जो वर्षातला पहिला दिवस आहे हा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतात। प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। संपूर्ण पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील सर्व प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे। प्रत्येक या ठिकाणी जे अनुयायी येतात त्यांची या ठिकाणी तपासणी होते आणि त्यानंतरच यापुढे लाईनीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व अनुयायी दाखल होतात। एकंदरीत पाहिलं तर मोठं उत्साहाचं वातावरण आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतं। कोरेगाव भीमाचा इतिहास संपूर्ण राज्याला माहिती आहे आणि हाच उत्साह हाच इतिहास जागृत ठेवण्यासाठी हे सर्व भीम अनुयायी या ठिकाणी दाखल होतात आणि अशाच पद्धतीने हा दरवर्षी हा उत्सव मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो। जी, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आपण हे दृश्य पाहतो या ठिकाणी पुण्याच्या कोरेगाव भीमा येथे 208वा शौर्य दिन हा साजरा होतोय। लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी या ठिकाणी दाखल झाल्याची ही दृश्य। पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलेलं आहे। ते नेमकं यावेळेस काय म्हणालेत आपण पाहूयात। 13 कोटी जनतेच्या वतीनं या विजय स्तंभाला 208वा हा शौर्य दिन आहे। इथं मी अभिवादन करतो। सर्वांना जय भीम। आज एकंदरीतच मला जे लोक भेटले त्यांनी सर्वांनी सांगितलं की प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।